अगदी छान काटेरी, चवदार, कमी तेलामध्ये तळली जाणारी, अजिबात तेलकट न होणारी चकली आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये आणि भाजणी न करता कशी करायची हेच आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर नमस्कार, मास्टर किचन क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण आपल्या मास्टर किचनमध्ये दिवाळीच्या फराळातली सगळ्यांची आवडती चकली अगदी सोप्या पद्धतीने भाजणी न करता अगदी कुरकुरीत आणि मस्त अशी क्रिस्पी चकली आपण आज आपल्या मास्टर किचनमध्ये बनवणार आहोत. तर बघू शकता चकली तोडल्यानंतर अगदी सहजपणे तुटते. चला तर मग पटकन साहित्य आणि रेसिपी बघूयात. तर चकली करण्यासाठी सुरुवातीला आपण या ठिकाणी घेणार आहोत 2 वाटी तांदळाचं पीठ. तर तांदळाचं पीठ अगदी बारीक असलं पाहिजे आणि ताजं असलं पाहिजे. तर या ठिकाणी एकाच वाटीचं माप घेऊन आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे. आता या ठिकाणी या दाखवलेल्या वाटीचं प्रमाण घेऊनच मी 2 वाटी तांदळाचं पीठ आणि यामध्येच 1 वाटी बेसन घालून घेत आहे. म्हणजे 2 वाटी तांदळाचं पीठ आणि त्यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी बेसन मी घालून घेतलेलं आहे. आता याचं वजनी प्रमाण जर म्हणाल तर तुम्हाला जर 1 किलो तांदळाचं पीठ घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अर्धा किलो बेसन घ्यावं लागेल, म्हणजे निम्मं बेसन घ्यावं लागणार आहे. तर अगदी सोपं प्रमाण आहे. आता हे दोन्ही पिठं छान मिक्स करून घेतली आणि त्यानंतर अशा पद्धतीची एक चाळणी घेऊन त्या चाळणीमध्ये थोडं थोडं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. त्यामुळे यामध्ये असणाऱ्या गाठी किंवा गिठोळ्या पूर्णपणे मोडल्या जातील. तर सर्व पीठ आपण असंच चाळून घेणार आहोत. तर या ठिकाणी पीठ चाळून झालेलं आहे. आता यामध्ये काही मसाले आपण ॲड करणार आहोत. आता सुरुवातीला या ठिकाणी आपण घालणार आहोत ओवा. तर 1 चमचा ओवा हातावर चोळून आपण हात यामध्ये घालून घेणार आहोत. ओवा असा हातावर छान चोळून यामध्ये घातला की याचा सगळा फ्लेवर आपल्या मस्त चकलीमध्ये उतरतो. त्यामुळे चकली करत असताना किंवा इतर कोणत्याही पदार्थामध्ये ओवा असा चोळूनच घालायचा. त्यानंतर यामध्ये घालणार आहोत 1 ते 1.5 चमचा काळे तीळ म्हणजेच कलोंजी. तर हे ऑप्शनल आहे, तुम्ही या ठिकाणी पांढरे तिळाचा वापर देखील करू शकता. त्यानंतर घालूया थोडंसं लाल तिखट. तर 1 चमचा लाल तिखट घालून घेतलं. सोबत घालूया 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर, चवीपुरतं मीठ. आता धना आणि जिरा पावडर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता किंवा स्किप केलं तरी देखील चालेल. तुम्ही या ठिकाणी चकली मसाला देखील वापरू शकता. त्यानंतर आवर्जून यामध्ये आपण हिंग घालून घेतलेला आहे आणि शेवटी घातलेलं आहे मीठ. तर मसाले तुमच्या लक्षामध्ये आले असतील. अगदी सोपे मसाले आपण यामध्ये ॲड केलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे. तर या ठिकाणी मी तेल घेतलेलं आहे. तर दाखवल्याप्रमाणे या चमच्याने 4 चमचे तेल मी घेतलेलं आहे. आता तुम्ही जर वाटीचं प्रमाण म्हणाल तर ज्या वाटीने तुम्ही ही पिठं मोजली त्याच वाटीने 1/4 वाटी आपल्याला तेल घ्यायचं आहे. तर ज्या वाटीने मी पीठ मोजलं होतं ती हीच वाटी आहे आणि त्याच वाटीने अगदी पाऊण वाटी मी तेल या ठिकाणी घेतलेलं आहे. आता हे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्याचं मोहन आपण या पिठावरती घालून घेणार आहोत. तर यासाठी या ठिकाणी तेल मी याच्यामध्ये घालून घेते आणि छानपैकी याला गरम करून घेते. तेल कडकडीत गरम झालं की मगच त्याचं मोहन आपण यामध्ये घालणार आहोत. आता तेल गरम होते तोपर्यंत हे सर्व मसाले पिठामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. आता या चकलीसाठी ज्यावेळेस आपण मोहन तयार करतो ते अगदी कडकडीत गरम असलं पाहिजे. आता हे कसं चेक करायचं तर अगदी थोडंसं पीठ यामध्ये घातल्यानंतर धूरवरती आला की समजायचं हे मोहन अगदी परफेक्ट असं गरम झालेलं आहे. असं कडकडीत गरम तेल आपण यामध्ये घालून घ्यायचं आणि लगेचच चमच्याच्या मदतीने हे छानपैकी पिठाला मिक्स करून घ्यायचं. तेल घातल्यानंतर चमच्यानेच ते मिक्स करायचं आहे. लगेच आपल्याला हातमध्ये घालायचं नाही, नाहीतर आपल्याला भाजू शकतं. तर अशा पद्धतीने 2 ते 3 मिनिटांसाठी आपण त्याला चमच्याने मिक्स करून घेऊयात. 2 ते 3 मिनिटानंतर हे बऱ्यापैकी थंड होतं आणि आपण आता हाताच्या मदतीने अगदी व्यवस्थित हे सर्व तेलाचं मोहन पिठाला चोळून घेणार आहोत. तर जितक्या छान पद्धतीने आपण हे पिठाला संपूर्ण असं तेल लावून घेऊ तितकं आपलं पीठ हलकं होतं आणि छान चकली खुसखुशीत तयार होते. त्यामुळे 5 ते 7 मिनिटांसाठी आपल्याला हे पीठ दोन्ही हाताच्या मदतीने अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने तुम्हाला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, तेल सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं जातं आणि आपली चकली नंतर खुसखुशीत तयार होते. आता पिठाला तेल छान लागलं गेलं की पीठ हलकं होतं आणि मग त्यामुळे ज्यावेळेस आपण चकली तयार करतो त्यावेळेस ती खुसखुशीत आणि सोबत कुरकुरीत देखील तयार होते. तर संपूर्ण पिठाला आपलं तेल लावून झालेलं आहे. बघू शकता ते असं मुठीमध्ये एकत्र केल्यानंतर आकार घेत आहे, म्हणजे एकत्र असा मुटकुळा तयार होत आहे. म्हणजेच पीठ छानपैकी तयार झालेलं आहे, म्हणजेच त्याला तेल छान लागलेलं आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत पाणी. आता पीठ मळण्यासाठी जे आपण पाणी वापरणार आहोत त्या ठिकाणी आपण कोमट पाणी वापरणार आहोत. तर त्याच वाटीने 2 वाटी पाणी मी गरम करून घेतलेलं आहे. तर सुरुवातीला 1 वाटी पाणी आपण थोडं थोडं करून यामध्ये घालणार आहोत. तर या ठिकाणी पाणी आपल्याला अगदी कडकडीत गरम न करता हाताला सहन होईल इथपर्यंत हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आता हे पाणी याच्यावरती घालून घ्यायचं आणि त्यानंतर लागेल तसं पाणी घालत घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे.
ते एकदा सर्व पाणी घालायचं नाही, सुरुवातीला 1 वाटी पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला लागेल तसं पाणी आपण यामध्ये घालणार आहोत. तर हे व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे. या ठिकाणी अर्धी वाटी मी पाणी सुरुवातीला घातलं होतं, आता पुन्हा थोडंसं पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता यामध्ये मला आणखी पाणी लागत आहे. तर लागेल तसं थोडं थोडं पाणी आपण यामध्ये ॲड करत करत हे पीठ मळून घेणार आहोत. आता पीठ कसं मळायचं हे शेवटी ते मी तुम्हाला दाखवणारच आहे, पण पीठ मळताना मात्र अगदीच जास्त चिकट किंवा अगदीच घट्ट असं मळायचं नाही. घट्ट झालं तर ते चकली करताना चकलीचे तुकडे पडू शकतात किंवा आपण चकली पाडत असताना ती आपल्याला अवघड जाते आणि चकलीचं जर पीठ आपण पातळ केलं तर ती आकार व्यवस्थित घेत नाही आणि तिला काटे येत नाही. त्यामुळे अगदी जास्त घट्टही नाही आणि सैलसरही नाही अशा पद्धतीचं पीठ आपल्याला तयार करायचं आहे. तर सुरुवातीला 1 वाटी पाणी माझं पूर्णपणे यामध्ये मी घातलं होतं आणि त्यानंतर पुन्हा अर्धी वाटी पाणी या ठिकाणी मी घेतलेलं आहे. तर संपूर्ण पीठ मळण्यासाठी या ठिकाणी मला 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे. आता या ठिकाणी मला 1.5 वाटी पाणी लागलं, पण तुम्हाला एखाद्या वेळेस 1.5 वाटीपेक्षा जास्त किंवा कमी देखील पाणी लागू शकतं. कारण आपले जे तांदूळ किंवा बेसन असतं ते फार जुनं असेल किंवा म्हणजे मार्केटमधनं आणतानाच ते भरपूर असं जुनं असतं. बऱ्याच वेळा आपण तांदळाची रेडीमेड पिठी आणतो किंवा बेसन घरी तयार करताना जी डाळ असते ती पण फार जुनी असते. त्यामुळे एखाद्या वेळेस त्याला पाणी जास्त लागू शकतं किंवा कमीही. त्यामुळे तुम्ही जे प्रमाण घेणार आहात ते पाण्याचं प्रमाण 2 वाटीचं जरी घेतलं तरी थोडं थोडं लागेल तसं पाणी त्यामध्ये ॲड करतच तुम्हाला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही पीठ बघू शकता, मी अगदी पातळ किंवा अगदी घट्ट असं तयार केलेलं नाही, अगदी दाखवते त्याच पद्धतीचं तुम्हाला पीठ तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर पीठ मळून घेताना 2 ते 3 मिनटं छानपैकी आपल्याला मळून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित असं मिक्स होईल. आता आपले पीठ तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये बोट घातल्यानंतर तो सहजमध्ये जातोय, म्हणजे अगदी व्यवस्थित असं सॉफ्ट आपण पीठ तयार केलेलं आहे. असंच पीठ तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे. आता यानंतर आपण चकल्या पाडून घेणार आहोत. तर त्यासाठी आता आपलं हे मळलेलं पीठ आपण बाजूला ठेवूयात आणि चकल्या पाडण्यासाठी आपण या ठिकाणी घेणार आहोत सोऱ्या. आता सोऱ्याला व्यवस्थितपणे सर्व बाजूने तेल लावून घेतलेलं आहे. आतल्या बाजूने आपण त्या सोऱ्याला तेल लावून घेतलं की आपले हे जे पीठ आहे हे अजिबात त्याला चिटकून बसत नाही, अगदी व्यवस्थित चकल्या तयार होतात. आता आणखी एक टिप या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे, ती म्हणजे चकली काटेदार होण्यासाठी काय करावं. तर हा जो साचा तुम्हाला दिसत आहे आणि त्याची चाळणी दिसत आहे, त्या चाळणीला एका साईडने अगदी फिनिशिंग झालेली अगदी अशी गुळगुळीत अशी बाजू असते आणि एका साईडला खरबडीत असा भाग असतो. तर खरबडीत म्हणजे जी टोकदार बाजू आहे ती खालच्या दिशेने ठेवायची, म्हणजे ती कोरलेली असते त्यामुळे ती खालच्या दिशेने ठेवायची आणि जी सपाट प्लेन अशी गुळगुळीत बाजू असते ती आतल्या दिशेने ठेवायची. त्यामुळे चकली ज्यावेळेस आपण पाडतो त्यावेळेस ती खरबडीत बाजू बाहेरच्या दिशेने असल्यामुळे चकली अगदी काटेदार तयार होते. त्यानंतर मी सोऱ्या बंद केलेला आहे. आता यामध्ये आपण पीठ भरून घेणार आहोत. आता भरपूर वेळा काय होतं, आपण ज्यावेळेस चकलीच्या सोऱ्यामध्ये शेव किंवा चकली करत असताना जे पीठ भरतो तो एकदाच जर नाही भरलं, आपण 2-3 असं थोडे थोडे उंडे करून जर भरले तर त्यामध्ये एअर तयार होते आणि त्यामुळे चकलीचे किंवा शेवाचे तुकडे तयार होतात. तर यासाठी काय करायचं, तर आणखी एक महत्त्वाची टिप मी या ठिकाणी देत आहे, ती म्हणजे चकलीच्या सोऱ्यामध्ये मावेल एवढं पीठ आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा उंडा घ्यायचा आहे. त्यानंतर थोडंसं मळून त्याला थोडासा लांबट आकार द्यायचा आणि सोऱ्यामध्ये तो व्यवस्थित असा प्रेस करून भरायचा आहे. त्यामुळे आपल्या ज्या सोऱ्या आहेत त्याच्यामध्ये थोडी देखील जागा शिल्लक राहणार नाही आणि त्यानंतर एअर देखील त्यामध्ये तयार होणार नाही. त्यामुळे एकसारख्या चकल्या किंवा शेव आपली व्यवस्थित पडेल. तर बघू शकता यामध्ये मी एकच उंड्यापासून हा रोल तयार करून यामध्ये घालून घेतला आणि अंगठ्याच्या मदतीने असं प्रेस करून व्यवस्थित असा हा आपला सोऱ्या तयार करून घेतलेला आहे. तर ही महत्त्वाची टिप आहे. तुम्ही जर चकल्या आणि शेव करत असाल तर नक्की फॉलो करा, त्यामुळे तुमची शेव आणि चकली एकसारख्या आकारामध्ये येईल आणि अजिबात तुकडे पडणार नाही. आता सोऱ्या व्यवस्थित बंद केलेला आहे. आता आपण चकल्या तयार करून घेऊयात. तर या ठिकाणी आपण चकल्या तयार करून घेत आहोत आणि गॅसवरती दुसरीकडे मी तेल देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता कढईत तेल गरम होते तोपर्यंत आपण या ठिकाणी 7 ते 8 चकल्या तयार करून घेणार आहोत. तुम्हाला जर एकसारख्या चकल्या हव्या असतील तर तुम्ही एखाद्या वाटीचा किंवा एखाद्या छोट्याशा प्लेटचा वापर करू शकता आणि त्यावरती या चकल्या पाडू शकता, म्हणजे एकसारख्या आकारामध्ये त्या चकल्या तयार होतील. तर बघू शकता अजिबात तुकडे पडत नाहीत, एकसारख्या आकारामध्ये आणि अगदी व्यवस्थित अशी चकली आपली तयार होत आहे. मध्ये कुठेही ती तुटत नाही. याचा अर्थ आपलं जे पीठ आहे व्यवस्थित तयार झालेलं आहे आणि व्यवस्थित मळल्या गेलेलं आहे. तर अशाच पद्धतीचं पीठ तुम्हाला देखील तयार करायचं आहे. या ठिकाणी दिलेलं प्रमाण आणि संपूर्ण सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर तुमची चकली देखील अजिबात कुठेच तुकडे वगैरे होणार नाहीत आणि व्यवस्थित तयार होईल. 10 ते 12 चकल्या पाडून झाल्या की लगेच त्यांना तळून घ्यायच्या, नाही तर त्या अशा ड्राय होतात आणि त्यामुळे नंतर तळल्यानंतर तेलामध्ये तुकडे होऊ शकतात. तर या ठिकाणी तेल अगदी कडकडीत गरम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी करायची आहे, म्हणजेच मीडियमपेक्षा थोडीशी कमी ठेवून आपल्याला या चकल्या तळून घ्यायच्या आहेत.
तर या ठिकाणी आपल्याला काळजी घ्यायची आहे की चकल्या तेलात घालण्यापूर्वी तेल कडकडीत गरम असलं पाहिजे आणि त्यानंतर चकल्या तळत असताना गॅसची फ्लेम अगदी कमी असली पाहिजे, कारण यामध्ये आपण तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे आणि तांदळाचं पीठ घातल्यामुळे ह्या चकल्या लगेचच लाल होऊ शकतात आणि आपण त्या काढल्यानंतर त्या आतमध्ये कच्च्या राहतात आणि नंतर त्या कुरकुरीत न होता नरम पडतील। त्यामुळे या ठिकाणी गॅसची फ्लेम कमी ठेवून व्यवस्थित रंगावर आणि आतपर्यंत अगदी क्रिस्पी होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तर या चकल्या तळण्यासाठी आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे पूर्णपणे चकली तयार होण्यासाठी 3 ते 4 मिनिटं लागणार आहेत। तर या अंदाजाप्रमाणेच तुम्हाला वेळ देऊन हे चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत। तुम्ही या ठिकाणी जर एखाद्या मोठ्या पसरट कढईचा वापर केला तर एकाच वेळेस 10 ते 15 चकल्या आरामात तळू शकता। आता तुम्ही बघू शकता चकल्यांच्या वर येणारे बुडबुडे अगदी कमी झालेले आहेत आणि चकलीला रंग देखील छान आलेला आहे। आणखी एखाद मिनिट आपण या चकल्या छान तयार करून घेऊ, म्हणजे तळून घेऊ आणि त्यानंतर यांना बाहेर काढू। तर तुम्ही जर एखाद्या वेळेस फराळाच्या वगैरे ऑर्डर घेत असाल तर ही चकली तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असणार आहे, कारण कमी साहित्यात तयार होते, कमी वेळेत तयार होते आणि महत्त्वाचं म्हणजे ऐन वेळेवर तुम्हाला भाजणी वगैरे करण्याची गरज पडत नाही आणि चवीचं म्हणाल तर ती अगदी चवदार आहे। त्यामुळे या दिवाळीला जर तुम्ही ऑर्डर वगैरे घेत असाल किंवा घाई गडबडीमध्ये जर तुम्हाला चकली करायची राहून गेली असेल तर ही तुमच्यासाठी चकलीची रेसिपी अगदी बेस्ट असणार आहे। तर नक्की ट्राय करा। आता या ठिकाणी चकली तळण्यासाठी मला 4 मिनिटं लागलेली आहेत आणि तेलातले जे बुडबुडे होते ते पूर्णपणे कमी झाले की आपण ह्या चकल्या काढून घेतलेल्या आहेत। त्या चकल्या काढून झाल्यानंतर आपण दुसरा घाना देखील घालून घेतला आणि अशाच पद्धतीने सर्व चकल्या आपण तयार करून घेणार आहोत। तर मस्त अशा क्रिस्पी, खुसखुशीत, कुरकुरीत अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत। 2 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी बेसन, 3 वाटी प्रमाणामध्ये आपण एवढ्या साऱ्या चकल्या तयार केलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आणि अजिबात चकल्यांनी आपल्या तेल पिलेलं नाही, अगदी झटपट तयार होतात, क्रिस्पी आणि अगदी कुरकुरीत झालेल्या आहेत। आता एक चकली मी या ठिकाणी तुम्हाला तोडून दाखवते, म्हणजे ती किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेली आहे आणि खुसखुशीत झालेली आहे याचा अंदाज तुम्हाला येईल। तर बघू शकता चकली तोडल्यानंतर पूर्णपणे तिचे तुकडे होत आहेत, म्हणजे अगदी व्यवस्थित अशी चकली आपली तयार झालेली आहे। तर आज आपण आपल्या मास्टर किचनमध्ये कमी साहित्यात कमी वेळेमध्ये भाजणी न करता तांदळाची चकली कशी बनवायची याची रेसिपी बघितलेली आहे। नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडली असणार। चकलीच्या वरती आलेले तुम्ही काटे बघू शकता, म्हणजे अगदी काटेदार अशी आपली चकली तयार झालेली आहे। तर नक्कीच तुम्हाला आजची रेसिपी आवडली असणार। आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। सोबत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। जर तुम्हाला बिना भाजणीची आणि झटपट होणारी चकली हवी असेल तर तुम्ही ही ट्राय करू शकता आणि ती कशी झाली ही कमेंट्समध्ये मला कळवायला विसरू नका। आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती आणखी वेगळ्या पद्धतीने चकल्या कशा तयार करायच्या त्याची रेसिपी देखील आपल्या चॅनलवर मी टाकलेली आहे। तुम्ही त्या चकलीची रेसिपी जर बघितली नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, नक्की जाऊन चेक करा आणि आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर करा। तर पुन्हा भेटू एका छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।